व्यवसायात ग्राहकाला देव मानले जाते. कोणत्याही व्यवसायात ग्राहकाला फार महत्त्व आहे. ग्राहक हा व्यवसायाचा आत्मा असतो. जर ग्राहकच नसेल तर व्यवसायाला काहीच किंमत नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये ग्राहक खेचून आणण्याचे, ग्राहक टिकवून ठेवण्याचे 7 प्रभावी उपाय पाहणार आहोत. त्या अगोदर आपण थोडक्यात ग्राहकाला काय हवे असते ते पाहूया. ग्राहकांना नेमके काय हवे असते? ग्राहकांना योग्य दरात चांगली वस्तू हवी असते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे, त्यांना दुकानात गेल्यावर आदर हवा असतो. ग्राहक खेचून आणण्याचे, टिकवून ठेवण्याचे उपाय. ग्राहकाचे समाधान हेच खरे यश. दुकानदाराने समाधानी ग्राहक हाच खरा नफा मानला पाहिजे. कारण एक आनंदी ग्राहक इतर 100 ग्राहक तुमच्याकडे आणत असतो. एक नाराज झालेला ग्राहक इतर 100 ग्राहक तुमच्या दुकानात येण्यापासून रोखतो. ग्राहकांशी वागणे कसे असावे? ग्राहक गरीब असो किंवा श्रीमंत, तुम्ही त्याच्याशी आदरानेच बोलले पाहिजे. ग्राहक सर्वसामान्य व्यक्ती जरी असला तरी त्याला तितकेच महत्त्व दिले पाहिजे जितके तुम्ही श्रीमंत ग्राहकांना देता. कारण तुमच्या दुकानात साधी टोपी खरेदी करायला आलेला ग्राहक तुमच्या दुकानातून कधी महागडा ड्रेस खरेदी करेल हे सांगता येत नाही. तुमच्या दुकानात महाग वस्तू असो किंवा स्वस्त वस्तू खरेदी करायला आलेला ग्राहक असू दे, तो तुम्ही व्यवस्थित हाताळला नाही तर तो इतर लोकांनासुद्धा तुमच्या दुकानातून काहीच खरेदी करून देणार नाही. दर्जेदार वस्तूंची विक्री करा. जर तुमचे ग्राहक तुम्ही दिलेल्या वस्तूंवर किंवा दिलेल्या सेवेवर खुश असतील तरच ते तुमचे कायमचे ग्राहक बनतात. तुम्ही विकलेल्या वस्तू जर दर्जेदार असतील व तुम्ही दिलेली सेवा ही जर तत्पर असेल तर ग्राहकाला आपले पैसे वसूल झाल्याचा आनंद मिळतो. वस्तू स्वस्त विकण्याच्या नादात जर तुम्ही ग्राहकाला कमी दर्जाच्या वस्तू विकत असाल तर ग्राहक वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूवर व दुकानदारावर कायमचा नाराज होतो व पुन्हा ती वस्तू खरेदी करणे टाळतो व तुमच्या दुकानात सुद्धा जाणे टाळतो. ग्राहकांशी भावनिक नाते जोडा. ग्राहक दुकानात आल्यावर त्याची थोडीशी प्रेमाने विचारपूस करावी. उदाहरणार्थ, कसे आहात? ग्राहकांना नमस्कार घालावा. अशा बोलण्याने तुमचे आणि ग्राहकांचे भावनिक नाते तयार होते. ग्राहकाचे दुकानदारावरचे प्रेम वाढते. ग्राहकांसाठी वेळ काढा. काही वेळा ग्राहक खूप घाईत असतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे ग्राहकांकडे वेळ नेहमीच कमी असतो. काहींना कामावर जाण्याची घाई असते तर काहींना घरी जाण्याची घाई असते. अशा ग्राहकांना दुकानात आल्यावर पटकन वस्तू हवी असते. दुकानदाराने दुकानात ग्राहकाच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असायला हवे. ग्राहकाचा खूप कमी वेळ घ्यावा. विनाकारण ग्राहकांकडे दुर्लक्ष करून फोनवर गप्पा मारू नयेत किंवा एकाच ग्राहकाला जास्त वेळ देऊ नये. सर्व ग्राहक समान मानावेत. कायमच्या ग्राहकांकडे विशेष लक्ष द्यावे. कायमचा ग्राहक व्यवसायातील महत्त्वाचा घटक असतो. नेहमी आपल्या दुकानातून माल खरेदी करणाऱ्या ग्राहकाकडे आपले विशेष लक्ष असले पाहिजे. अशा ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेणे, त्यांचे निरसन करणे हे दुकानदाराचे प्रथम कर्तव्य असायला हवे. नाहीतर माल विकला, पैसे मिळाले असे नसावे. आपल्या व्यवसायाला पुढे नेण्यात कायमच्या ग्राहकांचा मोठा वाटा असतो हे लक्षात असू द्यावे. ग्राहकांना वस्तूंच्या किमतीवर सूट द्यावी. आपल्या दुकानातून वस्तू माल विकत घेतल्याबद्दल ग्राहकाला वस्तूच्या किमतीवर सूट द्यावी. वस्तू सवलतीच्या दरात मिळाल्यामुळे ग्राहक समाधानी होतो.